नमस्ते सर्वांना, मी सुनीता अवताडे। तर आपण बघा आज अस्तरवरती ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते बघूया। तर मी हे असे पेपर घेण्याच्या ऐवजी मी असे हे पुट्ट्याचे बनवून ठेवलेले आहेत। तर हे 34चं माप आहे। हे बॅक साईड काढूया आपण पहिली। हे फक्त अशी ठेवायची आणि आपली जेवढी उंची आहे तेवढे आपल्याला घ्यायची। आपली उंची आहे 13। हे बघा, हे 13 बरोबर घ्यायची। हा पॅटर्न ठेवायचा। ही वरती अर्धा इंच शिलाईसाठी आणि खाली पाव इंच शिलाईसाठी। पाव इंच किंवा अर्धा इंच पण घेऊ शकता तुम्ही। तर हे मी 13.5 घेतलेला आहे। पूर्ण 14 घेतलेला आहे पूर्ण। तर हे असं मार्किंग करून घ्यायचं। खूप फास्ट होतं हे बघा। फक्त बॅक साईड आपली 34ची बॅक साईड काढून ठेवायची। तर हे असं मार्किंग करून घेतलं। गळा हा अंदाजे आहे, तर आपला जेवढा गळा आहे तेवढाच टाकायचा। तर शोल्डर बघा किती आहे, 5.5। गळा रुंदी 2.25। तर आपला मागचा गळा आहे 9, त्याच्यामुळे आपण 2.25 ते 2.5 गळा रुंदी। मागचा गळा आहे 9, हा 9 घेतला आणि इथलं खालची गळा रुंदी घ्यायची 2.5 पावणे 3। तर आपल्याला हा चौकोन करून घ्यायचा। हा चौकोन करून घेतल्यानंतर हा आपण याचा पंचकोनी गळा करूया। ह्या कस्टमरने हे सांगितलेलं आहे की तुमच्या मनाने कोणताही गळा करा। तर बघा, हे शोल्डर झालं आणि 34चं हे आपण चेक करून घेऊया। 34चा चौथा 8.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आणि याची कंबर आहे 32चा चौथा 8 + 1 इंच टक्ससाठी आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर ही फिटिंगची आहे, फिटिंगचं मार्किंग। तर हे दोन्ही मार्किंग केलेलं आहे बघा। हे अशा पद्धतीने खूप लवकर होतं हे कटिंग। फक्त हा 5.5 शोल्डर आहे, 5.5च मुंडा घ्यायचा। मार्किंग सगळं बरोबर आहे, फक्त चेक करायचं की बरोबर आहे की नाही। इथं आपलं 1.5 इंच आणि हा मुंड्याचा सेप। हे अशा पद्धतीने हे मार्किंग झालेलं आहे। तर आपण कट करून घेऊया। हा पंचकोनी गळा। हे टक्सचं मार्किंग। ही झाली बॅक। आता आपण हा कटोरी ब्लाऊज आहे, तर कटोरीचे हे पण मी हे पॅटर्न असा बनवून ठेवलेला आहे पुट्ट्यावरती। म्हणजे पुट्ठा लवकर खराब होत नाही, पेपर लवकर खराब होतो। तर हे असं मार्किंग करून घ्यायचं। हे बघा, मी हे आता हे मार्किंग करून घेतलं आहे। हे आहे असं कट करायचं, कारण सगळं उंची वगैरे सगळं टाकलेलं आहे अगोदर। हे कटोरीचं
पूर्ण पेपरवरती मापं आपल्याला कंटिन्यू सगळं टाकायला लागतं. तर ते आधीच जर आपण बनवून ठेवले पुट्टे तर हे पटकन कटिंग होतं. वेळ वाचवण्यासाठी आपण हे करायचं आहे. मी पेपर कटिंग तुम्हाला बऱ्याच व्हिडिओज बनवलेले आहेत, पेपर कटिंग कसे करायचे. तर तुम्ही ते पेपर कटिंग करून असं पुट्ट्यावरती ठेवून हे ऐन वेळेस आपल्याला अर्जंट ब्लाऊज असेल तर कट करता येतं. आता हे झालं. आता आपण कटोरीचं करूया. हा कटोरीचा पार्ट आहे. हे बघा मी ह्याच्यावर लिहून ठेवलेलं आहे 34 साईज. थोडंफार कमी जास्त करू शकता, वाढवू शकता. जर एखाद्याची उंची जास्त असेल तर थोडीशी उंची पण वाढवायची आणि कटोरीला इथं पण वाढवायचं. ते बाकी आपण कस्टमरच्या मापानुसार थोडंफार ॲडजस्ट करायला लागतं. बघा इथं मी 1/2 इंच वाढवत आहे. इथं पण वाढवायचं, हे असं वाढवायचं. हे बघा हे किती पटकन झालं आपल्याला. आपण पेपरवर जर काढलं जर तर आपल्याला इकडं 1.5 इंच घ्या, खाली 1.5 घ्या. तर हे पेपर कटिंग असल्यामुळं आपलं इझी झालेलं आहे. आता हे घ्यायचं कट करून. हे बघा अशी कटोरी कट केली. आपण नेहमी जर असं कट करत राहिलं ना तर आपल्याला पण प्रॅक्टिस होती ह्याची, की कस्टमरचं माप कसं आहे, आपण कसं टाकलं, कटोरी किती घ्यायची, हे आपल्याला सरावाने आपल्याला बरोबर ते लक्षात राहतं. हे बघा ही झाली कटोरी. आता आपलं काय राहिले, आपली स्लीव्ज राहिलेली आहे. तर आपण हे अस्तर सरळ करून घेऊया. हे सरळ केल्यानंतर बघा आपली स्लीव्ज किती आहे. त्यांची स्लीव्ज आहे 9 दंडघेर आहे 4.5. इथं 4.5 लिहून ठेवायचं म्हणजे आपल्याला शिवताना परत डायरीमध्ये बघावं लागत नाही की दंडघेर किती आहे. त्याच्यामुळे इथं लिहून ठेवायचं. बाही आहे 9. इथं 9.5 इंच खाली, 1/2 इंच खाली जास्त सोडलेलं आहे आणि वरती 1/2 इंच शिलाईसाठी. तर फक्त अशी मार्किंग करायची. हे 1/2 इंच शिलाईसाठी हे 1/2 इंच वरती ठेवलं. आणि हे बघा हे आपलं हे मी पेपर कटिंग करून हे पुट्ट्यावर केलेलं आहे. तर हे 34ची स्लीव्ज आहे आणि फक्त अशी ठेवायची. हे आपलं मार्किंग इथं आहे ना वरती, तर वरती हे टोकाला ठेवायचं आणि खाली हे असं एकसारखं घ्यायचं. इकडं कमी जास्त होता कामा नये, बरोबर आपल्याला मोजून घ्यायचं आहे. मला सवय झाली त्याच्यामुळं मी मोजत नाही, मी डायरेक्ट ठेवते. आता बघा फक्त हे मार्किंग करून घ्यायचं असं. इकडं पण आणि इकडं पण थोडं 1/2 इंच जास्त घ्यायचं. जास्त झालं तर ते ह्याच्यामध्ये जातं, कटिंगमध्ये जातं, फिटिंगमध्ये. कमी पडलं तर मग प्रॉब्लेम नको म्हणून त्यामुळे मी 1/2 इंच जास्त घेतलेला आहे. हा आहे मध्य. आपण आता ही कट करून घेऊया. हा मुंडा आणि हे अर्ध्यापर्यंत स्लीव्ज कट करायची आणि नंतर हे अशी घडी घालायची. त्याची घडी घातल्यानंतर काय होतं, आपले दोन्ही बाजू एकसारखे येतात. त्याचा मध्य काढायचा. नंतर हे आधी फ्रंटचं कट करायचं आणि नंतर अशी घडी घालून आपण हे असं
मागचा मुंडा हा कट करायचा. हे बघा, नंतर हे असं, तर हा आपण स्लीवचा मध्य काढू. म्हणजे शिवताना बाही जोडताना आपल्याला हे मध्य घ्यायची गरज नाही. तर हा मध्य काढल्यानंतर आपला दंडघेर किती आहे? 4.5. तर हे 4.5 आपल्याला इथं मार्किंग करून ठेवायचं आहे. हे 4.5 आणि हे शिवताना आपल्याला खूप वेळ वाचतो. हे असं जर केलं ना, तर हे बघा, इथं 1.5 इंच आणि इथं 4.5. तर असं ही स्लीवची बघा, ही फिटिंगची साईज. तर हे असं प्रत्येक पार्टला मार्किंग आलं पाहिजे. काय होतं, आपली फिटिंग एकदम परफेक्ट येते. हे बघा, हे बरोबर खाली येतं. तर हे अशा पद्धतीने बघा, हे आपल्याला सगळं हे झालेलं आहे कटिंग. तर हे सगळं कटिंग आपल्याला ह्या ब्लाऊजवरती नंतर कट करायचं. आता व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलेला आहे. तर आपण हे पाहिलेलंच आहे, खूप व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की हे ब्लाऊज कसं कट करायचं. आपण हे अस्तर आता डायरेक्ट अस्तरवरती कटिंग केलेली आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.